नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्सच्या अंतर्गत असणाऱ्या इंग्रजी विषयाची 10वीची इंग्रजी विषयाची ही आहे थर्ड ॲक्टिव्हिटी. आपण याला दिवस 5वा म्हणू. ओके. आता मी ऑलरेडी थर्ड ॲक्टिव्हिटी अपलोड केली आहे, पण त्यांनी याला थर्ड ॲक्टिव्हिटी नाव दिलं, तर मग आपण याला दिवस 5वा म्हणू. ओके. सुरुवात करूया. बघू काय आहे आपल्याला ह्या थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये, म्हणजे 5th डेमध्ये. लर्निंग आउटकम, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, समराइज अ स्टोरी. एक स्टोरी आपली समराइज करायची. समराइज कसं करायचं, सारांश कसा लिहायचा हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे. तुम्हाला हेच याच्यात करायचं स्टोरीबद्दल. कॉन्व्हर्सेशन तुम्हाला याच्यामध्ये दिले जाईल. 2 कॉन्व्हर्सेशन आहे, एक सॉल्व्ड केलेले, एक अनसॉल्व्ड आहे. ओके. प्ले सांगितलं जाईल. प्ले म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ड्रामा. इन्फॉर्मेटिव्ह स्पीच ऑर डिबेट. आता बघू टीचर्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत. फॅसिलिटर्स तुम्ही पण बघून घ्या. प्रोव्हाइड इनफ एक्सपोजर फॉर लिसनिंग. ऐकण्यासाठी इनफ त्या विद्यार्थ्यांना एक्सपोजर द्या, त्यांना स्वतःला मांडू द्या. ओके. मोटिवेट लर्नर्स दॅट दे कॅन स्पीक इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये ते बोलू शकतील याच्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. मेक लर्नर्स हॅबिच्युअल फॉर युझिंग फ्रेजेस अँड चंकिंग वर्ड्स. काही वर्ड्स जे असतात, चंकिंग वर्ड्स म्हणजे ते रिपीटेडली येत असतात पुन्हा पुन्हा, त्यांना आपण चंकिंग वर्ड्स म्हणतो. आणि ज्या हॅबिच्युअल फ्रेजेस असतात, म्हणजे आपण ज्याला समरूप झालेलो असतो, अशा फ्रेजेस तुम्ही वापरायला हवा. क्रिएट अँड इंग्लिश स्पीकिंग इकोसिस्टम इन द क्लास. वर्गामध्ये तसं वातावरण निर्माण करा की आपण इंग्रजीमध्ये एकमेकांशी बोलू शकू. कंडक्ट रोल प्ले ॲक्टिव्हिटीज इन द क्लास. वर्गामध्ये रोल प्ले ही एक ॲक्टिव्हिटी तुम्ही कंडक्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके. अरेंज डिबेट ऑन एनी इंटरेस्टिंग टॉपिक. कुठल्याही एखाद्या विषयावर जो इंटरेस्टिंग असेल तुम्हाला वाटेल त्याच्यावर तुम्ही एखादं वादविवाद स्पर्धा तुम्ही अरेंज करा. फॉर्म लर्नर्स क्लब. आता जे लर्नर्स क्लब, आपण शिकणारे असं नाही म्हणायचं, पण जे लर्नर आहे त्यांचा एक क्लब तयार करा किंवा एक ग्रुप तयार करा. असाइन द लर्नर्स टू कम्प्लीट सम कॉन्व्हर्सेशन ऑन डायलॉग. त्यांना काही डायलॉग्स कम्प्लीट करायला हवा किंवा त्यांना काही कॉन्व्हर्सेशन क्रिएट करायला हवा. गॉट इट. स्टुडंट्स, तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहे, बघूया त्या. फॉर्म ग्रुप्स तयार करायचे तुम्हाला, आणि त्याच्यात काय करायचं, फॉर्म लर्नर्स क्लब. सगळ्यात पहिलं दुसरं काय आहे, तुम्हाला लर्नर्स क्लब तयार करायचे. यूज फ्रेजेस अँड चंकिंग वर्ड्स वाईल कॉन्व्हर्सिंग. कॉन्व्हर्सेशन करताना चंकिंग वर्ड्सचा आणि फ्रेजेसचा तुम्हाला इथे उपयोग करायचा आहे. एनरिच व्होकॅब्युलरी. तुमची व्होकॅब्युलरी तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे फुलवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. रीड अँड अंडरस्टँड द कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित समजून घ्या, ते वाचा व्यवस्थित. गेस द मिसिंग डायलॉग वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द डायलॉग रायटिंग. जेव्हा डायलॉग रायटिंग तुम्ही लिहिता, तुम्ही बऱ्याच वेळेस डायलॉग रायटिंग लिहिलेलं पण असेल, तर त्यावेळेस त्याच्यातले मिसिंग डायलॉग कोणते असतील किंवा वर्ड्स कोणते असतील, फ्रेजेस कोणत्या वापरले गेले असतील, तर याचा विचार करा तुम्ही. ओके. प्रिपेअर ऑन द गिवन टॉपिक ऑफ डिबेट्स. जो डिबेटसाठी, वादविवादासाठी एखादा टॉपिक तुम्हाला दिला असेल तर त्याच्यावर तुम्ही प्रिपरेशन करा, तयारी करा. यूज डिक्शनरी फॉर सर्टन वर्ड्स फॉर मिनिंग अँड प्रनन्सिएशन. काही वर्ड्स असे असतात की त्यांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो किंवा त्यांचं प्रनन्सिएशन एक्झॅक्टली कसं आहे, उच्चार कसा आहे हा आपल्याला माहीत नसतो, तर त्याच्यासाठी डिक्शनरीचा तुम्ही वापर करा. टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन रोल प्लेईंग. रोल प्लेईंगमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करा. बरोबर, आपण इंस्टाग्रामला कसे लिपसिंग करून रोल प्ले करतो, तर सेम ॲज आपल्याला स्टडीजमध्ये पण करायचं आहे. ओके. तुम्हाला तिथं आवडतंच. डेव्हलप द कॉन्व्हर्सेशन बाय युझिंग युअर इमॅजिनेशन. तुमचं इमॅजिनेशन वापरा आणि कॉन्व्हर्सेशन तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी बघा काय, आपल्याला एक डायलॉग दिलेला आहे इथे, म्हणजे एक नाही, एक कॉन्व्हर्सेशन पूर्ण दिलेलं आहे. मी कॉन्व्हर्सेशन तुमच्यासाठी वाचतो. समरी मात्र तुम्हालाच लिहायची मित्रांनो याची. ओके, हे लक्षात घ्या. फेअर आयडिया मी तुम्हाला देऊन दिली याच्यातली. माईक. गुड मॉर्निंग जॉन. आय एम माईक. जॉन. गुड मॉर्निंग. माईक. हाऊ आर यू डुईंग. तू कसा आहेस, काय करतोयस. जॉन. आय एम डुईंग फाईन थँक यू. माईक. हाऊ वॉज द ट्रॅफिक कमिंग ओव्हर हिअर. येताना ट्रॅफिक कशी होती. जॉन. आय एम सो ग्लॅड दॅट द ट्रॅफिक वॉज लाईट दिस मॉर्निंग. आज सकाळी ट्रॅफिक काय होती, कमी होती जरा. नो ट्रॅफिक जॅम अँड नो ॲक्सिडेंट. कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंटही झालेला नव्हता आणि कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक जाम सुद्धा नव्हतं तिथे. माईक. दॅट इज गुड. जॉन. लेट्स स्टार्ट द इंटरव्ह्यू. आर यू रेडी. ठीक आहे जॉन, आपण
इंटरव्ह्यूला सुरुवात करू. तू तयार आहेस? जॉन, येस आय एम. माईक, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी प्रॉपरली इंट्रोड्यूस माय सेल्फ. माईक म्हणतो, पहिल्यांदा मला इंट्रोड्यूस करू दे. मला काय? आय एम द फायनान्स डिपार्टमेंट मॅनेजर. मी फायनान्स डिपार्टमेंटचा मॅनेजर आहे. ॲज यू नो देअर इज अन ओपन पोझिशन इन माय डिपार्टमेंट. आता माझ्याकडे ओपन पोझिशन्स म्हणजे पोझिशन्स ओपन्स आहेत, म्हणजे माझ्याकडे जॉब्स आहेत. अँड आय नीड टू फील दिस पोझिशन. ती जागा मला भरायची आहे ॲज सून ॲज पॉसिबल. जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर. जॉन, प्लीज टेल मी अ लिटिल बिट अबाउट द पोझिशन. मला त्या पोझिशनबद्दल थोडक्यात काहीतरी सांग. माईक, इट इज अन एंट्री लेवल पोझिशन. ही एंट्री लेवल पोझिशन आहे. द न्यू एम्प्लॉय विल हॅव टू वर्क क्लोजली विथ द अकाउंटिंग डिपार्टमेंट. नवीन माणसाला कोणासोबत काम करायचं आहे? तर अकाउंटिंग डिपार्टमेंट सोबत काम करायचं आहे. ही विल ऑल्सो हॅव टू डील विथ द बँक ऑन डेली बेसिस. त्याला बँक सोबत सुद्धा डेली बेसिसवर काम करावं लागेल. जॉन, व्हॉट टाईप ऑफ क्वालिफिकेशन्स डू यू रिक्वायर? माईक, आय रिक्वायर 4-year कॉलेज डिग्री इन फायनान्स. फायनान्समध्ये 4 वर्षांची कॉलेज डिग्री मला लागणार आहे. सम वर्किंग एक्सपिरियन्स वुड बी हेल्पफुल. आणि वर्किंग एक्सपिरियन्स असेल तर त्याचा फायदाच होणार आहे. जॉन, व्हॉट काइंड ऑफ एक्सपिरियन्स यू आर लुकिंग फॉर. आणि कुठल्या प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे? डुईंग ऑफिस वर्क इज गुड. ऑफिस वर्क करणारा चांगला राहील. हावेवर सिन्स दिस इज अन एंट्री लेवल पोझिशन, जशी ही एंट्री लेवल पोझिशन आहे, आय डू नॉट रिक्वायर अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. मला खूप एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. आय एम विलिंग टू ट्रेन द न्यू पर्सन. जॉन, दॅट्स ग्रेट. म्हणजे हे तर खूप चांगलंच आहे. आता याची समरी मी तुमच्यासाठी लिहून ठेवलेली आहे. ती समरी तुम्ही एकदा बघून घ्या. Here are two people, John and Mike. John is interviewing Mike. Mike works as finance department manager and he wants to appoint new person for job. As Mike told, it is an entry level job, so freshers are welcome. For the freshers, college degree is required. If it is experience, then it would be much better. म्हणजे या प्रकारे त्यांना आपल्याला इथे समरी लिहायची. आता दुसरी सॉल्ड ऍक्टिव्हिटी आहे ती बघा. लॉरी हा शब्द व्यवस्थित बघा. लॉरी हे नाव आहे. सो व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर दिस वीकेंड. या वीकेंडचे तुझे काय प्लॅन्स आहेत? क्रिस्टी, आय डोंट नो. डू यू वॉन्ट टू गेट टुगेदर ऑर समथिंग. आपण एकत्र यायचं का किंवा दुसरं काही करायचं का? सारा, हाऊ अबाउट गोइंग टू सी अ मूवी. आपण पिक्चरला गेलो तर, मूवीला गेलो तर. लॉरी, दॅट साऊंड्स लाईक अ गुड आयडिया. चांगली आयडिया या. मे बी वी शुड गो आउट टू ईट. आपण काही बाहेर खायला सुद्धा जाऊ. सारा, हाऊ अबाउट गोइंग टू सी सॉरी सारा, इट इज फाईन विथ मी. माझ्यासोबत ठीक आहे, मला चालेल. वेअर वेअर डू यू यू वॉन्ट टू मीट. आपण कुठे भेटलं पाहिजे? क्रिस्टी, लेट्स मीट ॲट समर पिझ्झा हाऊस. समर पिझ्झा हाऊसला आपण जाऊन भेटू. आय हॅव नॉट गॉन देअर फॉर अ लॉंग टाईम. बरेच दिवस झाले मी तिथे गेलेली नाहीये. लॉरी, गुड आयडिया अगेन. चांगली आयडिया. आय हर्ड दे जस्ट केम अप विथ न्यू पिझ्झा. त्यांनी नवीन पिझ्झा आणलेला आहे. इट शुड बी गुड बिकॉज समर पिझ्झा हाऊस ऑलवेज हॅज द बेस्ट पिझ्झा इन टाउन. माझ्या मते समर पिझ्झा हाऊस जे आहे ते छान पिझ्झा बनवता आपल्या शहरामध्ये. सारा, वी शुड वी मीट. वेन वी शुड वी मीट. आपण केव्हा भेटायचं मग? क्रिस्टी, वेल द मूवी इज शोन ॲट 2 PM, 4 PM, 6 PM अँड 8 PM. आता ती मूवीचे शोज सांगते कधी कधी आहे क्रिस्टीन. लॉरी काय म्हणते मग त्याच्यावर? वाय डोंट वी गो टू द 2 PM शो. 2 PM शोला जाऊ आपण. वी कॅन मीट ॲट समर पिझ्झा हाऊस ॲट नून. म्हणजे दुपारी आपण तिथे भेटू. दॅट विल गिव्ह अस प्लेंटी ऑफ टाइम टू एन्जॉय अवर पिझ्झा. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला पिझ्झा एन्जॉय करायला सुद्धा खूप वेळ भेटेल. सारा, माय कझन केरेन इज इन टाउन. माझी कझन केरेन ही शहरात आलेली आहे इथे. कॅन आय ब्रिंग हर अलॉंग. मी तिला सोबत घेऊन येऊ का? आय हेट टू लिव्ह हर होम अलोन. मी तिला एकटं घरी सोडायला मला आवडत नाही. क्रिस्टी, केरेन इज इन टाउन. येस, ब्रिंग हर अलॉंग. केरेन शहरात आहे का? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तिला घेऊन ये. सारा,
शी विल बी हॅपी टू मीट बोथ ऑफ यू अगेन. तिला सुद्धा आनंद होईल तुम्हाला दोघांना भेटून. ओके बाय, सी यू ऑल. ठीक आहे, आपण पुन्हा भेटूया. आता याच्यावर समरी त्यांनी दिलेली बघा काय. विकेंड प्लॅन्स आहे त्यांचे. हिअर 3 फ्रेंड्स लॉरी, क्रिस्टी अँड सारा आर मेकिंग प्लॅन्स फॉर कमिंग विकेंड. विकेंडला तिघं मित्र मैत्रिणी भेटणार आहे. लॉरी इज आस्किंग अबाउट व्हॉट टू डू इन द विकेंड. विकेंडला काय करायचं आपण याच्याबद्दल ती विचारते. सारा इज सजेस्टिंग वॉचिंग अँड एन्जॉईंग अ मूवी. ऑल 3 फ्रेंड्स अग्री विथ हर अँड डिसाइड टू वॉच अ मूवी. ती ठरवता की आपण मूवी पाहू आणि तिघही मैत्रिणी त्यासाठी तयार होतात. समर पिझ्झा हाऊस अँड ऑल्सो एन्जॉय पिझ्झा टू. दस 3 फ्रेंड्स प्लॅन्ड देअर विकेंड. आणि ते कुठे भेटतात? समर पिझ्झा हाऊसला भेटायचं ठरवता. तिथे पिझ्झा एन्जॉय करणार असं त्यांनी ठरवलेलं असतं. ओके, आता प्रॅक्टिस काय करायची आपल्याला घरी बघा. म्हणजे ही तुमच्या समोरच आहे. कम्प्लीट द डायलॉग बाय युझिंग फ्रेजेस अँड डायलॉग गिवन इन द ब्रॅकेट अँड राईट समरी ऑन इट. आता ह्याच्यावर आपल्याला समरी लिहायची. आता हे तुम्ही करा मात्र विद्यार्थ्यांना. ओके. मीनू, हॅलो नीलू, हाऊ आर यू? कशी आहेस तू? नीलू, आय एम फाईन डिअर. व्हॉट अबाउट यू? तू कशी आहेस? पुन्हा आपण काउंटर क्वेश्चन करणार ना. मीनू, मी टू फाईन. हाऊ आर युअर स्टडीज गोईंग ऑन? तुझा अभ्यास कसा चालू आहे? नीलू, माय स्टडीज आर गोईंग वेल. ड्यू टू पॅन्डेमिक क्लासेस आर बिंग कंडक्टेड ऑनलाईन. पॅन्डेमिकमुळे क्लासेस कसे ऑनलाईन होत आहे पण अभ्यास चांगला चालू आहे. मीनू, येस नीलू, आय एम ऑल्सो स्टडिंग. मी सुद्धा अभ्यास करतेच आहे. थ्रू ऑनलाईन. कसा? आय एम ऑल्सो स्टडिंग थ्रू ऑनलाईन. मी सुद्धा ऑनलाईनच अभ्यास करते. नीलू, वी आर फेसिंग द सेम सिच्युएशन. आपण सेम सिच्युएशन काय करतोय? फेस करतोय. आपण पण तर सेम सिच्युएशन फेस करतोय. मी इकडे बसलेले, तुम्ही तुमच्या घरी बसलेले आहात. सेम सिच्युएशन. ओके. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी काय बघा मग. फाइंड मोर डायलॉग ऑन इंटरनेट अँड समराइज इट. इंटरनेटवर जास्तीत जास्त डायलॉग बघा आणि ते समराईज करा, म्हणजे त्याची सारांश लिहा. गिव्ह इट सुटेबल टायटल इट. आणि त्याला टायटल सुद्धा चांगलं द्या. इव्हॅल्युएशन. डू यू अंडरस्टँड हाऊ टू राईट समरी? आता तुम्हाला समजलं का समरी कशी लिहिली जाते? सिलेक्ट एनी लेसन फ्रॉम युअर टेक्स्टबुक अँड समराइज इट. आता एखादा तुम्हाला सांगेल की टेक्स्टबुक, या टेक्स्टबुकमधनं तुम्ही एखादा लेसन वाचा आणि त्याच्यावर थोडक्यात समरी लिहिण्याचा प्रयत्न करा. माय टेक अवे टुडे आय लर्न. काय शिकलो मग आपण आज? स्टुडंट लर्न टू समराइज द कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन कसं केलं जातं हेच आपण शिकलो. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.